आज जे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांनी जो दावा केलेला आहे किंवा माहिती दिलेली आहे प्रेक्षकाला ती अत्यंत खोटी आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी कुठलाही पाठिंबा काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये दिलेला नाही. नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही एक ठराव दिलेला आहे की या ठिकाणची जी काँग्रेस आहे ती अशोकराव चव्हाणांची बी टीम आहे. त्यामुळं या ठिकाणी वंचितचा उमेदवार आपण द्यावा अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुस्लिम, बौद्ध, ओबीसी आणि गरीब मराठा हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे आहेत. खरंच जर या ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा पाहिजे होता तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 1 महिन्यापूर्वी काँग्रेसच्या 7 जागांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. काँग्रेसने कोल्हापूर आणि नागपूर या 2 ठिकाणची मागणी केली. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. पण नांदेडच्या काँग्रेसने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कुठलीही तशी मागणी केलेली नाही. त्याचं कारण जर काय असेल की इथली काँग्रेस ही अशोक चव्हाण ऑपरेट करतात आणि कदाचित या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ही भाजपला हरू शकते अशी भावना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यामध्ये आहे. तसा प्रकारचा ठराव आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना दिला. हे सपशेल खोटा आहे की काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी बाळासाहेबांनी पाठिंबा दिला आहे. हे सपशेल खोटा आहे. आम्ही त्या गोष्टीचा या ठिकाणी निषेधही करतो. आपण असं म्हणाल की काँग्रेस अशोकराव चव्हाण चालवतात, मग हे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे ते पण अशोकराव चव्हाण ठेवतात. तसा सगळ्याला संशय आहे. अख्ख्या नांदेड जिल्ह्याला काँग्रेसच्या बाबतीतच संशय आहे सगळ्या लोकांना. हे उमेदवार अशोकराव चव्हाण अशी शंका आहे. त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी नांदेड पाठिंबा अजिबात देणार नाही. या ठिकाणी आमचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार राहतील आणि बाळासाहेब त्यावर निर्णय घेतील.